नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कोळंबी मसाला। त्यासाठी आपण कोळंबी साफ करून स्वच्छ घेतलेली आहे। त्यातले फक्त दोरे काढायचे राहिलेले आहेत, ते दोरे काढून घ्यायचे। कोळंबी जरा आपली बारीक आहे, बघू शकता दोरे कसे काढायचे ते दोरे असे एक एक काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। व त्याचा ओशाळ असा वास यायला नको म्हणून आपण त्यामध्ये लिंबू पिळून जरा वेळ ठेवणार आहोत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचे। तेल जरा तापू द्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा जरा लालसर दिसला की त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी थोडंसं खोबरं व थोडासा कोथिंबीर, 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घेऊन 2 हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटण केलेलं आहे। हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे, जर जास्त तिखट कोण खात असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल। ते बारीक वाटण करून घ्यायचे। ते बारीक केलेलं वाटण आपण यामध्ये परतून घेणार आहोत। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये धना पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हा मसाला मी घरी बनवलेला आहे, याची रेसिपी पण मी एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे चांगलं परतून घ्यायचंय। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी थोडं थोडं करून टाकायचंय। आपण जे वाटण केलेलं होतं ते शिजण्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे, ते चांगलं परतून घ्यायचं आहे। पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। त्यानंतर ते चांगलं शिजू द्यायचंय। शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिट ठेवायचंय। जरा तेल सुटू द्यायचं। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण कोळंबी टाकायचे। कोळंबी टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर आहे तो पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। गॅस हा स्लो फ्लेमवरती असला पाहिजे। कोळंबी मसाला तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।